मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज बघा आपण चक्रवाढ व्याज हा टॉपिक्स घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, ते एकदम शॉर्ट पद्धतीने शिकणार आहोत, सगळे टाईप वाईज. तर जो हा प्रश्न आहे तुम्हाला दिसतोय ते ठीक आहे, तर आपण फ्रॅक्शन वाईज सॉल्व करू शकतो किंवा रेशो वाईज पण सॉल्व करू शकतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी बघा चक्रवाढाचा हा टॉपिक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये रेशो पद्धतीने कसं काढायचे ते पण मी शिकवले, ते बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शन वाईज कसे चक्रवाढ व्याज काढतात ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया. तर पहिला प्रश्न बघा, दशादशे 10% दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्ष मुदतीचे चक्रवाढ व्याज किती, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर मग बघा टक्के दिलेले आहे, किती टक्के, 10% दिलेले आहे. मग काय करायचं, पहिले जो 10 आहे ते इथं 10 लिहून घ्यायचं. ठीक आहे, आणि काय करायचं, 10 मध्ये 1 ॲड करायचं, किती होतं 11, मग वरी लिहायचे 11. म्हणजे याचा अर्थ काय होतो की खालचा जो असतो हे असते तुमची अमाऊंट असते, अमाऊंट म्हणजे रक्कम मुद्दल, आणि हे असते प्रिन्सिपल म्हणजे रास असते. म्हणजे याचा अर्थ म्हणजे काय की 10 रुपयावर 1 व्याज, म्हणजे काय आपण काय केलं, 1 वाढलं ना म्हणजे 11 झाले, म्हणजे इथं 1 आहे म्हणजे 10 रुपयावर 1 असं व्याज होतो. आता त्याला सॉल्व कसं करायचं बघा. आता 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे. मग काय करायचं, जो 11/10 आहे, ठीक आहे, 11/10 इथं लिहून घेऊया. आणि 3 वर्षाचं विचारलं मग काय करायचं, दोन्ही साईडला याचं 3नं काय करायचं, याचं घन काढायचं, 3चं, बरोबर आहे. म्हणजे काय, 11चं पण घन आणि 10चं पण घन. 11चं घन किती होतो, 1331 होतो. आणि छेदामध्ये काय करायचं, 10चं घन किती होते, 1000 होते. ओके, तर काय करायचं आता, या दोन्हीमधला फरक कितीचा आहे, 331चा आहे. कितीचा आहे, 331. मग काय करू, इथं 331 लिहून घेऊया. ठीक आहे, आणि नंतर गुणाकार करायचं. आता करायचं काय बघा, आता जो 8,000 रुपये आहे, 8,000 रुपयावर 10% जर काढलं तर किती होणार, 8,000 रुपयेवर. तर इथे बघा की किती आहे, इथं रक्कम 8,000 रुपये आहे. मग इथं लिहायचं 8,000 समजण्यासाठी. ठीक आहे, इथं लिहिलं मी 8,000. आता मला सांगा की 10,000 अमाऊंटवरून 8,000 किती पट झाला बरं, 8 पट झाले की नाही. मग हे 8 पट झालं. मग काय करायचं, जो 8 पट आहे ते इथं लिहायचं. आता याचं दोघाचं गुणाकार करायचं. आता याचं दोघात जर गुणाकार केलं तर उत्तर किती येणार, 2,648. म्हणजे 3 वर्षाचा चक्रवाढ व्याज किती असणार, 2,648. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळालं. तर जो दुसरा प्रश्न आहे याच्यामधलं, तर बघा दुसरा प्रश्न आपण बघूया. ओके, हा जे दुसरा प्रश्न आहे मागचा आणि सेम आहे. तर हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. हे तुमचं होमवर्क असणार. प्रत्येक प्रश्न तुम्हाला मी याच्यामधलं होमवर्कसाठी देणार आहे. तर पहिला प्रश्न मी समजावून सांगितलं, तसाच सेम दुसरा प्रश्न तुम्ही करायचा आहे. तर आपण समोरचा प्रश्न बघूया. आता या ठिकाणी प्रश्न आहे बघा, एका मोटारीचा किंमत किती आहे, 3,20,000 रुपये आहे. तिच्या किमतीत दर साल 5% घट होते. तर 2 वर्षानंतर आपल्याला मोटारीची किंमत किती, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर पहिले काय करायचं, किती टक्के घट होते दरवर्षी, 5%ने घट होते. आता 5% म्हणल्यावर तर 5%ची व्हॅल्यू काय मित्रांनो, किती आहे, तर बघा कसं काढायचं. 5%ची व्हॅल्यू तुम्हाला सांगतो, 5 आहे बरोबर. छेदामध्ये टक्के विचारून छेदामध्ये 100 लिहायचे या ठिकाणी. ठीक आहे, 5 × 5, 5 2 10, म्हणजे किती, 5%ची व्हॅल्यू किती आहे, 1/20 आहे. ठीक आहे, असं या ठिकाणी व्हॅल्यू आहे. किती असणार आहे, 1/20. ठीक आहे, मी याला रफ करतो, आपल्याला सॉल्व करायचं समोर असं येतात. तर ठीक, आता बघा 5%ची व्हॅल्यू पहिले लिहून घ्यायची, किती आहे, 1/20 आहे. ठीक आहे, आता इथं काय विचारलं, 5% दरवर्षी घट होते. घट होते म्हणजे काय की 20 रुपयावर 1 व्याज होतो. आता याचा अर्थ हा का असतो, अमाऊंट असतो बरोबर. हे अमाऊंट असते आणि हे तुमचं प्रिन्सिपल म्हणजे रास असते. म्हणजे 20 रुपयावर 1% म्हणजे 20 रुपयावर 1 रुपया म्हणजे 20 रुपयावर 1 असा व्याज होतो. आता घट विचारलं म्हणजे काय की काय करायचं, हे दोघं आहे म्हणजे 20मधून 1 मायनस करायचं, किती होतात, 19 होतात. 19 लिहायचं आणि छेदामध्ये 20 जशाला तसं. आता करायचं काय बघा, तर इथे काय करायचं, 2 वर्षाचं विचारलं नाही इथं, तर मग डोक्यावर दोन्ही साईडला वर्ग देऊन टाकायचं. म्हणजे 19चा वर्ग किती होतो, 361, आणि 20चा वर्ग किती होतो, 400 होतो. ओके, तर आपल्याला काय इथं बघा काय दिलेलं आहे की मोटरची किंमत पण दिलेली आहे, इथं पण किंमत आहे, अमाऊंट असतो. हे का असतं तुमचं, अमाऊंट असते, आणि हे का असतं, प्रिन्सिपल असतं. म्हणजे आपल्याला ऑलरेडी किंमत दिलेली आहे, किती दिलेली, 3,20,000. मग इथं लिहायचं याची किंमत 3,20,000. ठीक आहे, तर आता याला सॉल्व करायचं आहे. तर बघा हे शून्य कॅन्सल करा.
तर बघा 4च्या टेबलमध्ये 32 किती नंबरला आहे? 8 नंबरला. 4 8 32. म्हणजे दरवर्षी किती असणार त्याचं? 800 रुपये असणार. म्हणजे त्याला दरवर्षी किती रुपये तोटा होतो? 800 रुपये. मग काय करायचं? हे 800 रुपये इथे लिहायचं आणि नंतर काय राहिलं आहे? गुणिले करायचं. आता रास किती आहे? 361 आहे. यासोबत काय करायचं? 361 गुणाकार करायचं. या दोघाचं जर गुणाकार केलं तर उत्तर बघा किती येणार आहे? तर बघा 2,88,800 याचं काय असणार? उत्तर असणार. म्हणजे दोन वर्षानंतर त्याची किंमत किती असणार? 2,88,800. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे या ठिकाणी. समोरचा प्रश्न बघा. समोरचा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा या ठिकाणी. हे तुम्हाला पण मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. हे जे आहे ते मला आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर समोरचा प्रश्न आपण सॉल्व करूया. या ठिकाणी बघा समोरचा प्रश्न आहे एका रकमेचे दशादशे 12.5% दराने, टक्के म्हणजे दरच असतो, दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची रास 16,200 रुपये होते. तर आपल्याला रक्कम काढायची आहे ठिकाणी. बघा रक्कम काढण्यासाठी बघा ट्रिक्स तसंच वापरायचं. पहिले काय करायचं? 12.5%. 12.5%ची व्हॅल्यू किती आहे? 1/8 आहे. ठीक आहे. तर कसं काढायचं ते पण सांगतो. ठीक आहे. 108 कसं काय आलं? तर बघा 12.5 आहे. 12.5 इथं लिहितो आणि छेदामध्ये टक्के देऊन 100 लिहायचं. समजण्यासाठी सांगतो मी. ठीक आहे. तर बघा आता काय करायचं आहे की याला सॉल्व करायचं. आता इथं पॉईंट आहे. इथे एक पॉईंट कॅन्सल करा. इथे एक शून्य वाढणार. आता 25 1 25 25 8 1000 होते. म्हणजे काय किती आलं? 1/8 असं या प्रकारे ते आलेलं आहे. ठीक आहे. तर बघा याला मी थोडं रफ करतोय. बघा 1/8 आहे. आता याला काय करायचं आहे की दोघांची बेरीज करायची. असं प्रश्न लागतं. काय होतं मग 8 अधिक 1 काय होते? 9. मग वरी 9 लिहायचं आणि छेदामध्ये 8 लिहायचं आहे. आता काय विचारलं? 2 वर्षाची. आता 2 वर्ष विचारलं. वर्ष विचारलं की काय जेवढं वर्ष असलं तिथं नाही का डोक्यावर लिहून टाकायचं. आता इथं किती 2 वर्ष दिले. मग इथं पण काय करायचं आहे की डोक्यावर 2 म्हणजे वर्ग करायचं, याचा पण वर्ग करायचं. आता 9चा वर्ग काय होतो? 81 होतो आणि 8चा वर्ग 64 होते. ओके. तर बघा आता काय करायचं आहे की किती 2 वर्षाची रास किती झालं? 16,200 रुपये. 2 वर्षाची रास काय? 16,200 रुपये. ठीक आहे. आणि गुणिले करायचं. आता बघा 64 काय करायचं? इथं लिहायचं आणि छेदामध्ये काय लिहायचं आहे की हे 81 लिहायचं आहे. ठीक आहे. याला भाग देऊया. 9 9 81 होते. परत वर 9नी भाग द्या. 9 1 9 उरले इथं 7 उरले. मग 72 झाले. 9 8 72 होते आणि इथलचे 2 शून्य इथं आले. ठीक आहे. हे 2 शून्य. आता राहिलं का इथं 1800, इथं 9 राहिले. परत भाग द्या. इथं बघा भाग दिलं तर 9 1 9 9 2 18 आणि 2 शून्य इथं राहिलं काय? मग इथं साईडला लिहितो मी. राहिलं काय? हे 200 गुणिले 64 राहिलं. या दोघात जर गुणाकार केलं तर उत्तर काय येतो? 12,800. म्हणजे 2 वर्षानंतर ती रक्कम किती असणार आहे? 12,800. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. समोरचा प्रश्न बघा. तुमच्यासाठी होमवर्कसाठी देतो बघा. हा प्रश्न जो आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे याचं जे उत्तर काय येईल ते. ठीक आहे. तर समोरचा प्रश्न बघूया. आता आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा प्रश्न आहे समोरचा. दशादशे 4 दराने चक्रवाढ व्याज 5,000 रुपये मुद्दलाचे किती वर्षात 5,408 रुपये रास होईल? हा प्रश्न किती वर्षात? बरोबर आपल्याला वर्ष काढायचं आहे या ठिकाणी. मग वर्ष जर काढायचं असेल तर काय करायचं बघा. जो रास दिलेली आहे किती आहे? पहिले 5,408 हे लिहून घ्यायचं आणि छेदामध्ये काय करायचं आहे? चक्रवाढ व्याज किती आहे? 4%ने 5,000 आहे. मग छेदामध्ये काय करायचं आहे? 5,000 इथं लिहायचं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे? याला भाग देऊया. कशाने? 8नी भाग जातो बघा. दोन्ही संख्या 8नी भाग जातो बघा. 8 सख 48 उरले 2. परत बघा 8 1 8 8 2 16 होते. परत किती उरले इथं? 4. मग 8 पंच 40. परत वरी 8ने भाग द्या. बघा 8 7 56 मोठं होऊन जाते. मग काय होणार? 8 सख 48. 8 सख 48 उरले किती? मग 6 उरले. बरोबर आहे. परत 8 सख तर इथं बघा 60 झाले. परत 8ने भाग द्या. 8 7 56 होते. परत किती उरले इथे बघा? 56 म्हणल्यावर इथं 4 उरले. इथं झाले 48. परत 8 सख 48. म्हणजे आलं किती वरी? 676 आलं आणि छेदामध्ये काय आलं इथं? 625. आता इथे बघा इथंच आपला आन्सर मिळून जातो. आता असं काय बघायचं आहे की मला आता 676 कशाचा वर्ग आहे? कशाचा वर्ग आहे? 676 26चा आहे. ठीक आहे. आणि 625 कशाचा आहे? 25चा आहे.
म्हणजे याचा अर्थ म्हणजे आपण इथं काय केलं आहे, वर्ग केले. काय केले यांचं वर्ग. वर्ग म्हणजे किती आली तर 2. म्हणजे ही त्यांची काय झाली कालावधी झालं. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. तर समोरचा प्रश्न बघा. समोर जो प्रश्न आहे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. म्हणजे हे मला याचं उत्तर पण कशामध्ये सांगायचं आहे, कमेंटमेंटमध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा या ठिकाणी प्रश्न आहे आपल्याला दर काढायचा आहे या प्रश्नामध्ये. तर बघा 2400 रुपये मुद्दलाचे चक्रवाढ व्याज 2 वर्षात 2646 रुपये होते. तर व्याजाचं आपल्याला काय काढायचं, दर काढायचा आहे. जर दर काढायचा असेल तर काय करायचं बघा. दर काढताना तर बघा पहिली जी अमाऊंट आहे 2 वर्षाची, कोणती 2 वर्षाची किती आहे, रास किती आहे 2646 हे लिहून घ्यायचं 2646. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय करायचं आहे, मुद्दल किती दिलेली आहे 2 वर्षाची 2400 रुपये दिलेली आहे. ठीक आहे. त्याला याला आपण काय करूया, भाग देऊया. 6 भाग जातो. 6 चौक 24 इथं आले 400. परत 6 भाग द्यावरी. 6 चौक 24 उरले 2 इथं. परत 6 चौक 24 6 1 6 म्हणजे किती आलं 441 आणि छेदामध्ये किती आले 400 आले या ठिकाणी. तर आता इथं काय करायचं आहे की दर काढताना याचं या दोन्हीचं काय करायचं, वर्गमूळ घ्यायचं. आता 441 कशाचं आणि 400 कशाचं वर्गमूळ आहे, 441 21चा आहे आणि 420चा आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हे प्रिन्सिपल म्हणजे रास असते आणि काय असते अमाऊंट असते. म्हणजेच कसं की 20 रुपयावर 1%, 1%ने वाढलं ना, मग कसं लिहिणार की किती 20 रुपयावर किती 20 रुपयावर 1 रुपया असं व्याज वाढला. आता आपल्याला काय काढायचं, दर काढायचा. मग गुणिले काय करायचे तर 100 काढायचं आहे. ठीक आहे. त्याला सॉल्व करायचं आहे. 20 × 20 20 × 5 100 म्हणजे दर किती आलं 5%. जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. समोरचा प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा प्रश्न दिलेला आहे. दशादशे 10% दराने 15,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात होणारे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील आपल्याला फरक काढायचा आहे. म्हणजे बघा एकदम शॉर्ट पद्धतीने वापरायचं. जेव्हा 3 वर्ष वापरले तेव्हा आपण सांगतो कसं काय करायचं. पहिले काय करू आपण 10% दिले. आपण बघितलं होतं 10%ची व्हॅल्यू किती आहे 1/10 आहे. ठीक आहे. तर काय करायचं आहे की इथं यांचं काय करायचं आहे, हे दोन्हीचं काय करायचं वर्ग करायचं. ठीक आहे. आता याच्या पहिले जे राहिले, आता बघा इथं थोडं काय झालं बघा, तर आपण काम करूया. तर इथे बघा 10% दराने मुद्दल किती दिलेली आहे 15,000. इथं पहिले 15,000 लिहायचं होतं आपल्याला. ठीक आहे. तर काय करूया आपण पहिले 15,000 लिहून घेऊया. 15,000 ठीक आहे. तर 15,000 लिहिले आणि नंतर गुणिले करायचं आहे. तर इथं मी काय म्हणलं होतं की 10%ची व्हॅल्यू काय 1/10 आहे. ठीक आहे. इथे 1/10 लिहायचं आणि परत गुणाकार करायचं. आता इथं बघा लक्षात ठेवा 3 वर्ष जर विचारलं तर याच्यामध्ये एक संख्या लक्षात ठेवायची काय 3/10 आणि छेदामध्ये 100. जेव्हा 3 वर्ष विचारलं तेव्हा हे आपल्याला फ्रॅक्शन नाही का लक्षात ठेवायचं आहे. तर आता बघा आता इथं 2 वर्षात विचारलं ना, मग हे बघा याचं दोन्हीचं काय करायचं, या दोन्हीचं काय करायचं वर्ग करायचं. इथं हे वर्ग आणि इथं पण वर्ग होणार. ठीक आहे. तर पहिले काय करू आपण 15,000 जसं तसं लिहून घ्यायचं आणि गुणिले करायचं आहे. 1चा वर्ग काय होतो 1च होतो आणि 10चा वर्ग 100 होते आणि गुणिले काय करायचं आहे हे 310 आणि छेदामध्ये 100. ओके. आता याला सॉल्व करायचं आहे बघा. तर हे 0 कॅन्सल झाले. बघा हे 0 हे 0 इकडचे 2 0 इकडचे 2 0 कॅन्सल झाले. आता राहिलं काय फक्त इथं 15 राहिले आणि गुणिले 31 राहिले. ठीक आहे. या दोघांचा जर गुणाकार केलं तर 465 हे दोन्हीचा फरक येतो. जो ऑप्शन नंबर इथं डी असणार या ठिकाणी. तर ठीक आहे. तर समोरचं बघा जे आहे तुम्हाला होमवर्कसाठी मी ठेवणार आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. या ठिकाणी बघा आपण संपूर्ण चक्रवाढचे जेवढे महत्त्वाचे टाईप आहे ते आपण बघितलेले आहेत. ते तुम्ही सगळ्यांचे जे मी तुम्हाला शिकवले त्यांचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.